नमस्कार. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी या विशेष भागामध्ये आपलं स्वागत. IBN लोकमत जिथं जिथं नगरपालिका नगरपरिषद निवडणुका आहेत तिथं तिथं फिरते आणि जाणून घेते. बारामतीमध्ये आलेलो आहोत. अर्थातच बारामती म्हटल्यानंतर एक वेगळी प्रतिमा आहे सगळ्यांच्या मनामध्ये. बारामती नगरपालिकेचं वैशिष्ट्य सुरुवातीला जर सांगायचं तर या ठिकाणी शरद पवार जेव्हा लक्ष घालायची तेव्हा त्यांची अशी भूमिका होती की निवडणुका होऊ द्या, निवडून आलेले सगळे माझेच आहेत. नंतर हे बदललं, विशेषतः अजित पवारांकडे सूत्र गेल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी स्वतः राष्ट्रवादीच्या तर्फे उमेदवार उभे करायला सुरुवात केली. चिन्हावरती निवडणुका व्हायला लागल्या आणि त्यानंतर मग रंगत आली. यावेळच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे 39च्या 39 उमेदवार राष्ट्रवादीनं जे सत्ताधारी आहेत पहिल्या दिवशी दिले. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो 8 दिवस जाहीर केला. आणि भाजप विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकद लावून उतरलेला आहे. भाजप पुरस्कृत आघाडीचं पॅनल आहे, शिवाय मनसे आहे, BSP आहे, रासप. आपण वेध घेणार आहोत. प्रत्येक पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इथं आहेत, पदाधिकारी आहेत. अर्थातच सत्ताधाऱ्यांपासून सुरुवात करूयात. मी जसं म्हणालो की आधीची पद्धत वेगळी होती, आताची पद्धत वेगळी आहे. विकास झालेला आहे, विकासाच्या खुणा दिसतातच, त्याबद्दल काय मान्य नाही. पण काय सांगाल या वेळच्या निवडणुकीमध्ये? जसं मी म्हणालो की आता मुख्यमंत्री पण येत आहेत, त्यांनी लक्ष घातलेलं आहे. काय आव्हान आहे? भाजप पुरस्कृत आघाडीनं आव्हान मोठं ठेवलेलं आहे का तुम्हाला ही दरवेळेसारखी निवडणूक सोपी आहे? नाही, आम्ही तर असं मानतो की ही निवडणूक आम्हाला दरवेळेसपेक्षा फारच सोपी जाणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात अजितदादांच्या माध्यमातून, साहेबांच्या माध्यमातून 950 कोटीपेक्षा अधिकचा निधी या बारामती शहरामध्ये विकासासाठी खर्च झालेला आहे. आणि आपण जर बारामतीकरांचं मतदानाचं पॅटर्न पाहिलं तर मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत दस्तरखोद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे जिथे जिथे जात होते सभा जिंकत होते आणि सीटं जिंकत होते. पण बारामतीमध्ये ते विधानसभेला अजितदादांच्या विरोधात एक सभेसाठी आले आणि त्या सभेनंतर बारामतीकरांनी निश्चय केला आणि अजितदादांना 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य दिलं. त्यामुळे पण आता कौतुक केलं त्यांनी, म्हणजे मागच्या वेळेस टीका केली म्हणून भरपूर मतं पडली. आता कौतुक केलं त्यांनी पवारांचा आणि सगळ्यांचा. त्याचा उलट परिणाम होणार नाही का? त्याचा उलट परिणाम नाही. उलट मागच्या वेळेस 1 लाखांनी आले होते, ह्यावेळेस 75,000पैकी साधारणतः 60,000पेक्षा जास्त मतदान राष्ट्रवादीला पडेल. असा चांगला परिणाम त्याचा होईल. मुख्यमंत्री साहेब खुद्द येत आहेत, त्यांनी ते सभा घेणार आहेत. मी जसं म्हटलं की भाजपने बऱ्यापैकी 34 तरी उमेदवार द्यायचा प्रयत्न केला, सगळे ते नाही देऊ शकले, सगळे चिन्हावरती नाही आहेत. काय सांगता येईल? काय थोडाफार फरक पडेल? काय चंचू प्रवेश होईल का तुम्हाला अजिबातच काय फरक पडणार नाही? या बारामतीमध्ये असे अनेक विरोधी पक्षाचे नेते, मुख्यमंत्री, दस्तर खुद्द आत्ता माजी नगराध्यक्षांनी सांगितलं तसं पंतप्रधानसुद्धा आले. पण इथं कसल्याही प्रकारचा तसा फरक पडणार नाही. आणि नगरसेवकाच्या 39 आणि नगराध्यक्षाची 1 अशा 40-0-100% राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार आहे. काय कशामुळे वाटते तुम्हाला एवढा इतका कॉन्फिडन्स का ओव्हर कॉन्फिडन्स काय म्हणायचं? साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, दादांच्या नेतृत्वाखाली, ताईंच्या नेतृत्वाखाली इथं जे लोकांना पाण्याचा प्रश्न असेल, दळणवळणाचा असेल, रस्त्याचा असेल, शिक्षणाचा असेल, आरोग्याचा असेल किंवा इथं औद्योगिकरणाच्या माध्यमातून, स्वयंरोजगारच्या माध्यमातून मदत असेल किंवा खऱ्या अर्थाने इथं महिला आणि मुलींच्यासाठी जे सुरक्षितता असेल आणि सगळ्यात विशेषतामध्ये पारदर्शी आणि स्वच्छ कारभार ही सगळ्या बारामतीकरांना माहिती असल्यामुळे निश्चितप्रमाणे लोक इथं विकासालाच मतं देतात. मी येतो तुमच्याकडे, कारण NCPची भूमिका जाणून घेतली. अर्थातच भाजपचे नाना सातव आपल्यासोबत आहेत. बघा ते काय म्हणत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की इथं 40-0 तुम्हाला स्कोपही नाही. मला सांगा की तुम्ही 34पर्यंत मला वाटतं मजल मारली, सगळे उमेदवार काय तुम्हाला मिळू शकले नाहीत. चिन्हावरती पण काय उमेदवार का कचरतायत? म्हणजे कमळ घेतलं तर काय प्रॉब्लेम होईल असं पण मी ऐकलंय. काय किती 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 आव्हान आहे तुमच्यासाठी? आव्हान तर खरं तर आहेच. काय सांगाल NCPचे? सुरुवातीलाच तुम्हाला धन्यवाद म्हणतो, कारण की तुम्ही IBN लोकमतनी आज देवेंद्र फडणवीस जनतेची चाचणी, हा जो काही जनमत चाचणी खरोखर कसोटी आहे, म्हणजे खरोखर फडणवीसांची कसोटी बारामतीमध्ये. हा तेच तर, म्हणजे आम्ही विरोधकांना तेच तर आम्हाला सांगायचे की त्यांनी विकास केला आहे, आमचं दुमत नाहीये, बिलकुल नाहीये. पण जो विकास केला त्यांनी, त्या विकास कामामध्ये ज्या पद्धतीनं मी प्रभाग क्रमांक 10 मधून मी प्रतिनिधित्व करतोय, त्यांनी जो दावा केलेला आहे की रस्ते केले, लाईट केली, ड्रेनेज केली, माझ्या प्रभागामधले या ठिकाणी लोक उपस्थित आहेत. त्यांना विचारा तुम्ही की काय म्हणायचं तुम्हाला, सर्वांगीण विकास झालेला नाही? सर्वांगीण विकास झाला असता तर आज ह्यांना जे काय दारोदारी जाऊन जे पाया पडावं लागते जनतेच्या,
तर ते पडावं लागलं नसतं जर तुम्ही खात्रीशीर सांगू शकता की आम्ही विकास केला आहे. तर हे विकास केलेला आहे, पण ज्या भागामध्ये लोकवस्ती नाही त्या भागामध्ये विकास केलेला आहे. ठराविक ठिकाणचा विकास केला तुम्हाला असं म्हणायचं. ओके, तो घेऊ आपण तो मनसेचे पण उमेदवार आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? किती तुम्ही पण यांच्या बरोबर आहात का तुम्ही कोणाला बरोबर घेतलंय? आमचे आता या ठिकाणी जे उमेदवार उभे आहेत त्याच्यामध्ये आमची आणि भाजप आघाडीची आणि आमचीच फक्त लढत आहे. हा म्हणजे हे जे आता हे शॉकिंग आहे, पण तो तुम्हाला कसं reason काय ते आलं सांगा तर सांगा पण कसं. याच्यामध्ये असं आहे की या ठिकाणी जे राष्ट्रवादीचे लोक आहेत त्यांना स्वतःच्या याच्यावरती मतं मिळत नाही. त्यांना पवारसाहेब, सुप्रियाताई, अजितदादा, तुम्हालाही तुमचं राज ठाकरे आहेत, नाही. एकच चेहरा आहे. यांचंही नरेंद्र मोदी तर या राज इलेक्शन मध्ये ठाकरे वापरतायत. आहेत, राजसाहेब ठाकरे आहेत, पण आमच्याकडे कणकणमय है भगवान तसा प्रत्येक मनुष्य घेतला राज ठाकरे अशा पद्धतीने कामकाज या ठिकाणी करतात. आणि त्याच्यामुळं या ठिकाणची जी काही लढाई आहे त्या लढाईमध्ये आपण जर मगाशी विकासाच्या गप्पा वगैरे सांगितल्यात तर त्याच्यामध्ये मेहताजी तुम्ही भरपूर वेळा बारामतीमध्ये आलेला आहात. बारामतीचे जे अंतरंग आहेत की ज्याच्यामधले की शरीराचं आपण एखादं असं जर म्हटलं की जर एखाद्या माणसाला पॅरालिसिस झाला तर तो जसा अवयव जसा खचलेला असतो तसा बारामतीला पॅरालिसिस झालेला जो भाग आहे की ज्या भागामध्ये विकास नाही, ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे, स्लम आहेत, त्या ठिकाणच्या सुखसुविधा किंवा मगाशी नानांनी म्हटल्याप्रमाणे इथले जे काही नगरसेवक लोक आहेत त्या लोकांनी जे प्लॉट विकत घेतलेले आहेत आणि त्या भागामध्ये रस्ते झालेत, त्या ठिकाणी ड्रेनेज झाले की ज्या ठिकाणी लोकवस्ती नाहीत आणि त्यामुळं त्यांनी निवडून आलेला जो त्यांचा जो समतोल आहे पैसा तुम्हाला म्हणजे विकासाचा नाही, समतोल आहे. विकास तर असमतोलच आहेत आणि निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी जे काही पैसे खर्च केलेले होते तर ते पैसे खर्च करणं वसूल करण्याकरता त्यांनी काय केलं की त्यांच्या भागामध्ये रस्ते टाकले, ड्रेनेज टाकले, लाईट टाकले, म्हणजे खर्च झालेले पैसे वसूल करण्याचा हा एक मार्ग केला. ओके, आपण BSP कडे पण जाऊयात. काय सांगाल? हे दोघंही म्हणतात की विकासाच्या गप्पा आहेत, सर्वांगीण विकास झालेला नाहीये. हे दोन्ही बी आहेत नाही, हे दोन्ही जॉईंट अकाउंट आहेत. बीजेपी आणि राष्ट्रवादी यांचं जॉईंट अकाउंट आहे. मोदी साहेब म्हणतात काळा पैसा काढणार आणि काळ्या पैशावाल्याला घेऊन पुण्यात कार्यक्रम करतात. म्हणजे कोण? तुमचा थेट आरोप आहे? साहेब थेट आरोप. हो, 70 लाख करोड रुपयाचा घोटाळा एकटे अजितदादा करतात. हे आता सांगतात विकासाचं, ते तिथं जाऊन बघा तळ्यावरती, तो तळ ते फुटून जाईल. यांनी जे 10 कोटीचं सांगितलेलं आहे आता, जर हे करोडो रुपयाची कामं करत असतील तर हे मतदारांना पैसे का वाटतात? आणि जर पवार साहेब, सुप्रियाताई आणि दादाच्या नावावर मागतात, नोटाबंदीचा काय फरक नाही पडत? यांनी आधीच बदलून घेतल्यात. दोघं चोर चोर मोसेरे भाई आहेत, बदलून घेतलेले आहेत. विकास काही झालेला नाही. शिक्षणाच्या बाबतीत तर एवढी बेकार अवस्था बारामतीतल्या गरीब लोकांची आहे. हे फक्त या लोकांच्या सगळ्यांचे इंग्लिश मिडियमला मुलं आहेत, गरिबांची मुलं मराठी शाळेत आहेत, जिथं हे लोक दहीहंडीचे गणपतीचे कार्यक्रम घेतात आणि त्या गरिबांच्या मुलांना शिकूच देत नाही. ह्यांचं सगळ्यांचं मिळून एक षडयंत्र आहे बारामतीचा नेस्तनाबूत करायचं. आत्ता यांनी सांगितलं औद्योगिक क्षेत्र इथं उभा केलं. औद्योगिक क्षेत्र उभा करताना बहुजन समाजातल्या दलित समाजाच्या 10-10 हजार रुपये एकराने यांनी जमिनी घेतल्या आणि त्या एक दलित यांनी कामाला लावलेला नाही. उलट हे लोक ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना तिथून हाकलून लावलेलं आहे. यांनी काही विकास केलेला नाही. हे नुसती जाहिरात करतात आणि जाहिरात ते पिक्चर सारखे आहे यांची. गंभीर आरोप केलेत. उत्तर द्या आता. यांनी म्हणजे आपण सुरुवात करू यांच्यापासून. हे म्हणतात की स्लम एरिया वगैरे असा एरिया तुम्ही मुद्दाम पॅरालिसिससारखा ठेवलेला आहे. हे म्हणतात फक्त विकासाच्या गप्पा आहेत, ठराविकच असमतोल. यांनी तर फार गंभीर आरोप केला. कसं आहे, विरोधक आहे ती त्यांची भूमिका बजावत आहेत. तुम्ही स्लम एरियामध्ये जा, जसं तुम्ही सुरुवात करतानाच तुम्ही सांगितलं की बारामतीचा विकास सगळ्यांना परिचित आहे. हा विकास झालाय ते आम्हाला करत नाही, पण त्यांच्यावर की ठराविक भागाचा तुम्ही करताय. ते सर्वांगीण विकास झालेला आहे. आपण पाहताल तुम्ही आमरा विभागामध्ये जा, इथं स्लम एरिया म्हणजे आमरा विभाग मानला जातो. आमरा विभागामध्ये सर्व रस्ते डांबरीकरण आहे, सगळीकडे लाईट आहे, पाण्याची सगळी व्यवस्था आहे आणि अख्खं बारामती शहर तर अंडरग्राऊंडच. ह्यांनी जसं अंडरग्राऊंड आणि रोडच्या संदर्भामध्ये सांगितलं की बाहेरच्या ठिकाणी आहे, परंतु आपण पाहताल बारामती शहरामध्ये संपूर्ण जिथं रस्ता आहे तिथं ड्रेनेज आहे. इंटरेस्टिंग पातळीवरती चर्चा झाली. आपण इथे एक ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर आणखीन आपल्याला काही नागरिक आहेत, काही पत्रकार आहेत, त्यांना विचारायचं आहे की खरोखर आता जे दावे केले जातात राष्ट्रवादीकडून ते मान्य आहेत का, की आम्हीच सत्ता व्यवस्थित राबवतो, आम्हीच विकास करतो. जे काय आक्षेप घेतले गेले की अगदी भाजप आणि NCP एका जणाच्या दोन बाजू आहेत, किंवा विकास जो आहे तो सर्वांगीण झालेला नाही आहे, ठराविकच झालेला आहे, पारदर्शकता नाही आहे, निधीचा गैरवापर झाला आहे, हे आणि आणखीन काही मुद्दे याच्यावरती आपण आणखीन लोकांना विचारूयात आणि परत या नेत्यांकडून उत्तर घेऊयात. एक ब्रेक घेऊयात, कुठेही जाऊ नका. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात.
ब्रेकनंतर स्वागत. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी बारामतीमध्ये आपण आहोत आणि पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की सत्ता काय पाहिजे, ज्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांनी त्यांची भूमिका मांडली. या भागामध्ये आता आपण लोकांमध्ये जाणार आहोत. काय आहे सर्वसामान्य बारामतीकराला, पत्रकार असतील, महिला असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांना काय वाटतं याच्याबद्दल मला सांगा. की मुद्दे आले, विकास झाला आहे, कोणी अमान्य करत नाही, विकास आहे कोणा दिसतात, परंतु हा सर्वांगीण विकास नाही आहे, ठराविकच भागात विकास होतो आहे, त्याच भागामध्ये होतो आहे, किंवा तो पारदर्शक पद्धतीनं होत नाही आहे. हे मुद्दे पडतात का? काय अजून मुद्दे आहेत? पारदर्शकपणा नाहीत कामामध्ये. कारण काय, जे मोठमोठे जे निधी आणला जातो त्यामध्ये मॅनेज करून कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, आता ठराविक लोकांनाच दिलं जातं आणि ते त्या पैशातून 25-30% हे सत्ताधारी पक्ष पैसे मिळवतात. त्यामुळं निकृष्ट दर्जाची कामं होतात. म्हणजे अनेक अशी कामं आहेत की त्यामध्ये पारदर्शकता नाही. विकास ही अखंडित चालणारी प्रक्रिया आहे. विकास किती केला तरी संपणार नाही. आजच्या पिढीने केला तरी संपणार नाही, पुढच्या पिढीने केला संपणार नाही. आज या ठिकाणी बारामतीचा सर्वांगीण विकास झाला आहे. आपल्या देशामध्ये बारामती एक मॉडेल म्हणून बघावं असं, आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा. नाही, पण यांचं काय म्हणणं आहे की तोच पारदर्शक पद्धतीनं होत नाही, निधी त्याच्यामध्ये पारदर्शक, अतिशय पारदर्शकपणे व्यवहार होतो, अतिशय पारदर्शकपणे विकास चाललेला आहे, त्यामध्ये कुठलीही ही नाही, शंका नाही. काय महिला म्हणून काय काय वाटतं अजून बारामतीमध्ये काय पाहिजे? कुठले प्रकल्प अजून असे आहेत की जे नाही आहेत, यायला पाहिजे? नाही, आता जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे ते महिलांचा सुरक्षेचा प्रश्न. तर सुरक्षेच्या प्रश्नाला कधीच आमच्या इथं हे होत नाही आहे की साधं रोड रोमिओचा जरी त्रास असेल तरी तिथल्या तिथं जाऊन कॉलेजवरती जाऊन त्याचा उपाययोजना केली जाते. दुसरा प्रश्न आला आरोग्याचा. तर आरोग्याचा प्रश्न इतका चांगल्या प्रकारे सोडवला गेला की खास महिलांच्यासाठी, फक्त महिलांच्यासाठी इथे सार्वजनिक शौचालयांचा, लेडीज टॉयलेटचा काय प्रश्न आहे? महिलांसाठी शौचालय नाही. महिलांसाठी बारामतीमध्ये कुठेही हे मान्य आहे का तुम्हाला? शौचालय नाही. हो, हे मान्य, ते करतील, नक्की करतील. कोण करतील यांच्यापैकी कोण करतील? नाही, ज्या विकासाबद्दल ते बोलत आहेत ना, तो विकास म्हणजे त्यांच्या भ्रष्टाचाराचा एक बाय प्रोडक्ट आहे, बाकी काहीच नाहीये. बाहेर दाखवण्यासाठी फक्त एक ठराविक भागाचा विकास केलेला आहे. खंडोबा नगर, साठेनगर, आमराईमध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे, लोक साथीच्या आजाराने पार म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत कित्येक लोक. बारामतीमध्ये सर्वांगीण विकास झालेलाच आहे. बारामती इतके झपाट्याने वाढत चालली आहे आणि काही क्षेत्र जे आता बारामती, रुई, सावळ, तांदूळवाडी ही जी गावं आणि हद्द बारामतीमध्ये सबमिट केलेलं आहे, त्या ठिकाणचा थोडाफार विकास राहिला आहे. ज्या वेळेस निवडणुका होऊन जातात, नगरसेवक पदावर नगरसेवक जातात, हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा कधीही प्रयत्न करत नाहीत. कुठलाही नेता असो, निवडणूक झाल्यानंतर किमान जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणल्या पाहिजे. बारामतीचा विकास करत असताना एकच कॉन्ट्रॅक्टर 3 नावाने टेंडर भरतो आणि 54% अभाव टेंडर देतो. हीच का बारामतीचा विकास? विकास करायच्या नावाखाली भ्रष्टाचाराचं एक केंद्र या ठिकाणी बनलं होतं. सूज आहे म्हणायची, ही भ्रष्टाचाराची, ही विकासाची सूज आहे. आणि जे कोणी बाहेरनं स्वीकृत नगरसेवक येतात त्या नगरसेवकाच्या माध्यमातून तिथं एक दबाव टाकून काम केलं जातं आणि त्यांच्याच प्लॉटमधनं रस्ते काढले जातात. आणि ज्या निधी ह्या बारामती नगरपालिकेला आला तो निधी PWD ला वर्ग केला आणि त्या बारामती नगरपालिकेची हद्द नसताना सुद्धा त्या ठिकाणी तो निधी कसा वापरला गेला हे या ठिकाणी आता नगराध्यक्ष आहेत, त्यांनी हे उत्तर द्यावं. राष्ट्रवादी जे म्हणते विकास झाला, मग 10 नंबर वार्डातला विकास का केला नाही? आताच नगरसेवकांना का कामं करावं लागतात की काय झोपली होते का? मी स्वतः 10 नंबर वॉर्डमध्ये राहतो. आता तुम्हाला नेऊन दाखवतो तिथली परिस्थिती. नगराध्यक्ष म्हणतात ना आम्ही विकास केला, त्यांना म्हणावं आमच्या बरोबर चला आणि 10 नंबर वॉर्डमधला विकास दाखवा. विचारत बारामतीचा जो काही विकास पॅटर्न आहे ना, तो पॅटर्न ज्यांनी बघून गेले आणि त्याची जी काय स्तुती केली त्या सगळ्या मंत्र्यांना जर आणलं आणि साठेनगर, आमराई, तुमचं खंडोबा नगर हे जर दाखवलं ना, तर त्यांना सुद्धा पश्चाताप होईल की काय नक्की आपण म्हणतो. आमराईमध्ये तर अशी घाण आहे ना की तिथं कुत्री मांजरं सुद्धा राहणार नाही, तिथं माणसं राहतात. तिथं जर राष्ट्रवादीचे जर गेले ना नगरसेवक तर नाकाला रुमाल लावून जातात, इतकी बेकारी आहे तिथं. एकच मुद्दा आहे की त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नाहीच आहे. फक्त वारंवार ते सांगितलं जातं की मोठ्या नेत्यांनी आमच्या नेत्याची स्तुती केली, पण ती स्तुती जरी केली ना तर तेवढा एकच मुद्दा आहे, पण ती स्तुती मैत्री या भावाने केली, राजकारणात त्या भावाने केलेली नाहीये. लोकांचं तुम्ही बघितलं मुद्दे काय येत आहेत. तुम्ही नियम धाब्यावर बसून करताय, PWD ला तुम्ही परस्पर देताय, ठराविकच भागाचा विकास होतोय. वॉर्ड नंबर 10 अमराई, साठेनगर इथं बघा
काय म्हणायचं तुम्हाला याच्यात? नाही सगळीकडं समतोल अशा प्रकारचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं आता एक पण सामान्य आरोपाला उत्तर द्या ना. सांगितलंय. ऐका ना, आरोपाला सांगतो- उत्तर द्या ना, की सांगतो ना म्हणजे सर. नियमबाह्य पद्धतीने झाले का? आता सगळे ई टेंडरिंगनी कामं होत्यात, या सरकारने नियम काढलेला आहे. आणि PWDच्या माध्यमातून असेल किंवा MGPच्या माध्यमातून असेल किंवा MSCBच्या माध्यमातून असेल, अत्यंत चांगल्या प्रकारची सगळी कामं झालेली आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? बघा, लोक म्हणतात की विकास झालाय, परंतु सूज आहे. काही लोकांचं म्हणणं आहे नियम धाब्यावर बसून नाही, सर्वांगीण नाही, दलित वस्ती किंवा काय काय म्हणतात की नगरसेवक फिरकत पण नाहीत एकदा केल्यानंतर. नाही नाही, असं काही नाहीये. सर्वांगीण विकासच झालेला आहे आणि हे जनतेच्या माध्यमातून येत्या 14 तारखेला दिसणारच आहे. अमराई परिसरात मी अजितदादांना एक विनंती करतो, 1 तासभर अमराईत आंबेडकर वसाहत मध्ये येऊन राहा. तुम्ही जिवंत राहिला तर मग म्हणाल ती पैसे देऊ. इतक्या वाईट अवस्थेत आमचे लोक राहतात. फक्त भिगवण रोडचा विकास झाला म्हणजे बारामचा विकास झाला असं होत नाही साहेब. ज्या PWDकडं आपले 100 कोटी वर्ग केले रस्त्याच्यासाठी, नगरपालिका ही एक अशी संस्था आहे की त्यांच्याकडे स्वतःची डेप्युटी इंजिनियर आहे. हे फक्त ठेकेदारांचं घर भरण्यासाठी हे 33 नगरसेवक जे आहेत हे त्याला उत्तर देणार नाहीत, ह्याची काळजी सोयीस्करपणाने ह्या अगोदरच्या सत्तारूढ पार्टीने घेतली. हे लोकांपर्यंत ऐका ना, हे सगळं असून मग का इतकं 40 पैकी 40, 39 पैकी 39? आता 14 तारखेच्या इलेक्शनच्या आदल्या दिवशी बघा ना की काय एवढा चित्र विकास आहे? केला तर काय एवढा पाऊस पडायला लागतो. सगळीकडे गांधीजींचा पाऊस पडतो, महात्मा गांधीचा. आजपर्यंत ऐका, मागच्या 5 वर्षात तर ह्यांनी एवढा विकास केला म्हणतात ना, ह्यांचे मुख्य अभियंता का हो आम्हाला अँटी करप्शनला पकडून द्यावे लागले? नगरपालिकेच्या इतिहासात शर्मेला लाच खाली घालायची वेळ आली. बदलणार आहे का चित्र? हे चित्र बदलणार आहे का? हे बदल- ठीक आहे. बदल- हे काय म्हणतायत? तुम्हाला संधी मिळते म्हणून तुम्ही आरोप करता राजकीय? दुसरं काय नाही. हे राजकीय आरोप नाहीत, हे अजिबात राजकीय आरोप नाहीत. हा आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. हे लोक आता म्हणतात की दलित वस्तीचा विकास केला. हे अजितदादांनी आणि चंद्रकांत हंडोरेंची कॅबिनेटमध्ये भांडणं झालेली आहेत. आज नगर परिषदेचा यांनी तळ्याला जो निधी वापरलेला आहे हा दलित वस्तीचा निधी आहे आणि दलित वस्तीचा निधी यांनी पळवलेला आहे आणि यांचे मोठमोठे अपार्टमेंट बांधलेले दलित वस्तीचे जे मेन मुख्य प्रश्न आहेत जे बारामतीमध्ये भेडसावत आहेत आणि त्याचा सगळा निधी ह्यांनी दुसरीकडे वळवलेला आहे. सर, प्रभाग क्रमांक 8 मध्ये गायकवाड वस्ती आहे. ते तळ्या शेजारी ती वस्ती, पण त्या वस्तीलाच अजून सर पाणी नाही प्यायला. ही किती मोठी शोकांतिका आहे की म्हणजे त्यांना अजून पाणी नाही, लाईट नाही आणि रस्ते तर अजिबात नाही आहेत. काय एकंदरीत चित्र दिसतंय? सत्ताधाऱ्यांचे दावे आपण ऐकलेले आहेत, विरोधकांचे दावे ऐकलेले आहेत, नागरिकांचे दुमत नाही आहे. परंतु बारामती मॉडेल हे खरोखर असं आहे का? जसं काही लोक म्हणतात की सगळ्या देशांनी ते वापरलं पाहिजे, पण काही लोकांचं म्हणणं आहे की ते फसवं आहे. आणि या निवडणुकीमध्ये काही वेगळं चित्र दिसतंय का? खरोखर विरोधक जे आहेत ते काही त्यांची शक्ती दाखवू शकणार आहेत का? का परत राष्ट्रवादीची सत्ता येण्याची शक्यता आहे? पहिले जसे आपण सगळेजण म्हणत होतो की राष्ट्रवादीची सत्ता या ठिकाणी येईल, परंतु या ठिकाणी असं झालं की जे सातवांचा एक फार मोठ्या प्रमाणात गट होता, तिथला गट काही प्रमाणात फुटला गेला आणि एक सातवामध्ये फाईट आहे. दुसरीकडे पाटस रोडचा काही देशमुखांचा गट होता, ते देखील फुटलेला आहे आणि ह्याच्यातमध्ये एक भाग फुटलागत झालेला आहे. त्यामुळं राष्ट्रवादीला ही निवडणूक तशी फारशी सोपी राहिलेली नाही. त्यामुळं साधारणतः अजित पवारांना याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे आणि आगामी मुख्यमंत्री येत आहेत त्याचा काय फरक पडणार आहे का? खरोखर सभा घेत आहेत किंवा गिरीश बापटीकडे येत आहेत, त्यांनी जोर लावलेला आहे. मुख्यमंत्र्यांचा तसा फारसा प्रभाव बारामतीकरांवर पडणार नाही, परंतु जे आपण या चर्चेतनं ऐकलं की काही भागात विकास झाला, काही भागात विकास झालेला नाही आणि प्रामुख्याने जे काही सार्वजनिक महिलांच्या स्वच्छतेचा विषय असेल प्रामुख्याने 5 वर्षात घेतला गेला, परंतु बारामती शहरामध्ये महिलांच्या स्वच्छतेचा विषयासंबंधी कुठल्याही नगरपालिकेने निर्णय घेतलेला नाही. असं दिसतं की घराणेशाहीचं वर्चस्व म्हणजे फक्त पवारांचं म्हणत नाही, अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातून 3-3 उमेदवार आहेत. बरोबर. ते एकमेकाच्या विरोधात पण लढत आहेत, काही जण एकमेका बरोबर पण लढत आहेत. तर हे काय आहे नेमकं? म्हणजे एकाच घरात इतकी सगळी तिकीटं गेली. विषय असा आहे की आत्ताची जी तिकीटं दिली गेलेली, ज्याच्याकडे पैसा आहे आणि जे काही प्रामाणिक कार्यकर्ते आहेत अशा कार्यकर्त्यांना थांबवलं गेलं आणि जे काय गडगंजे पैसेवाले आहेत आणि अशा ज्यांना त्यांनी स्वतः अजित पवारांनी म्हणलं की मला काटेने काटा त्याच्यामध्ये काढायचं आहे म्हणून मी या ठिकाणी 3-3 पदं दिलेली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे काही उमेदवार हे चिन्हावरती नाही लढत आहेत. म्हणजे काही जणांनी पक्षात प्रवेश केला. सातवांबद्दल मी असं ऐकलं की पण ते कमळ घेत नाहीत. म्हणजे भीती आहे कुठं? म्हणजे सगळे नाही, पण सातवांनी असं ऐकलं की मतं मिळणार नाहीत म्हणून चिन्ह नको असं पण आहे का? काहींनी कसं काही काय प्रभाग असे आहेत
की काही जण कमळाला मानणारे आहेत, काही जण स्वतंत्र ह्याच्यावर मानणारे आहेत आणि म्हणून आत्ताचे जे NCP विरुद्ध सुनील पोटे यांनी अपक्ष त्यांनी फॉर्म भरून त्यांनी बजीचे चिन्ह घेतलेलं आहे आणि त्यांना भाजपने पाठिंबा दिलेला आहे. तर याच नोटवरती आपण थांबूयात. अत्यंत रंगतदार अशी निवडणूक होईल असं विरोधकांचंही म्हणणं आहे, काही पत्रकारांचंही म्हणणं आहे. अर्थात राष्ट्रवादीचे जे लोक आहेत त्यांच्या दृष्टीने ही सगळ्यात सोपी निवडणूक आहे, प्रचंड सोपी निवडणूक आहे आणि 40-0 असं ते म्हणतात. 39-39 शिवाय नगराध्यक्ष पण त्यांचं असेल. वाट पाहूयात आपण. 14ला मतदान आहे, 15ला मतमोजणी आहे. पण निश्चितपणे बारामती म्हटल्यानंतर जे एक विकासाचं मॉडेल आहे, विकास झाला नाही असं कोणीच म्हणत नाही, फक्त त्याच्या पद्धतीबद्दल मतभेद आहेत. विकास सर्वांगीण व्हायला पाहिजे, सगळ्यांचा व्हायला पाहिजे, सगळ्या स्तरांचा व्हायला पाहिजे, समतोल विकास व्हायला पाहिजे, तो पारदर्शीपणे व्हायला पाहिजे, असे जे मुद्दे मांडलेत ते बरोबर आहेत आणि त्याचा गंभीराने विचार केला पाहिजे. आज या कार्यक्रमामध्ये इथंच थांबूयात. आणखीनही काही नगरपालिकांमध्ये जाऊन आपल्याला ही परिस्थिती घ्यायची आहे. पण आजच्या या कार्यक्रमामध्ये बारामतीमध्ये इथंच थांबू. सगळेजण सहभागी झाला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत.